शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला मोठा धक्का. भाजपचे निष्ठावंत दिलीप गायकवाड यांचा ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र मोहोळमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे दिलीप गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत मोहोळ शहराला आता दिलीप गायकवाड यांच्या रूपाने खंबीर व नेतृत्व मिळणार. या प्रसंगी रमेश बारसकर, दिलीप गायकवाड, चरणराज चौरे यांची प्रतिक्रिया पहा व्हिडिओच्या माध्यमातून. काय सांगाल एकंदर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता असताना तुम्ही भाजपच्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता? वास्तविक थोडं मी मागे जातो. 2015-16च्या दरम्यान, त्यापूर्वी मी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्ष म्हणून या मोहोळ शहरामध्ये मी काम करत होतो. परंतु त्यावेळेच्या नगरपालिकेच्या धामधुमीच्या काळातच मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे यांच्यावरती अनगरकरांनी हल्ला घडवून आणला. त्यावेळेला 2 गट पडले. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तसा त्यांच्याबरोबर औपचारिक आमचाही प्रवेश झाला आणि त्यांच्याच काळात मला विधानसभा अध्यक्षपद हे पद देण्यात आलं. नंतरच्या काळात भाजपमधून म्हणावं तसं ताकद विजयराज डोंगरे यांनाच देण्यात आली नाही. त्याच्यामुळं साहजिकच भाजपपासून हा गट अलिप्त राहत गेला आणि पर्यायानं आम्ही भाजपपासून दूर झालो आणि भाजपपासून हरकत घेतली. कारण भाजपची ध्येयधोरणं ही ग्रामीण जनतेला किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना ही मान्य नाही आणि त्या भाजपबरोबर आपण राहणं योग्य नाही. म्हणून अनगरकरांच्या विरोधात म्हणून आपण हा निर्णय घेतला होता. तदनंतरच्या काळात बरंच पाणी वाहिलं. मोहोळ शहराचं निबंधक कार्यालय अनगरला गेलं. माझी ताकद तुकडे असताना मी त्यावेळेला शिवसेनेचे राजू गुण आम्ही अशी कार्यकर्त्यांनी बसून चर्चा केली की ही निबंधक कार्यालय गेलंय ही सुरुवात आहे. यानंतर राजन पाटील मोहोळला खिळखिळ करण्याचा प्रयत्न करतील, तर कुणीतरी जागा झालं पाहिजे. मी सर्व नेत्यांना मीडियाच्या माध्यमातून विनंती केली की बाबा ह्याच्यात लक्ष घाला, उतरा. थोड्याफार प्रमाणात आंदोलन झालं पण तितकीशी धार आली नाही. मग शेवटी मी ही गोष्ट चेअरमनच्या कानावर घातली आणि चेअरमननं मनावर घेऊन सलग 5-6 दिवस निबंधक कार्यालयाच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली. त्यानंतर जे व्हायचं ते झालं. जो लढा दिला त्या लढ्याला यश आलं. सुरुवातीच्या काळात रमेश बारसकरनी त्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यावेळेला त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या वेळेला मी निबंधक कार्यालयाच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना त्या मोहोळ शहरातला एकही नेता माझ्या बरोबर आला नाही आणि मग म्हणून त्यांनी तो
थोडे दिवस अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला, मात्र पुन्हा ते सक्रिय झाले आणि या आंदोलनाला अधिक धार देण्याचा प्रयत्न रमेशजींनी केला. आजही या निवडणुकीच्या निमित्तानं माझी एकच भावना होती की जर या मोहोळ शहरातल्या तमाम पुढाऱ्यांना, कार्यकर्त्यांना जर असं वाटत असेल की राजन पाटलाची मोहोळमध्ये एंट्री झाली नाही पाहिजे, त्यांचा प्रवेश या ठिकाणी झाला नाही पाहिजे, अशी जर या नेते मंडळींची इच्छा असती तर या सगळ्यांनी स्वतःची हेवे दावे बाजूला ठेवून, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येऊन आपण आंगरकरांच्या विरोधात निवडणूक लढवू अशी भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे होती, पण ती घेतली नाही. त्याचं दुर्दैव वाटतं. कारण जर राजन पाटलाला इथं यूज द्यायचं नसतं तरी जागा मागं पुढं करून रमेशजी बरोबर चर्चा करायला पाहिजे होती, काँग्रेसच्या लोकांबरोबर चर्चा करायला पाहिजे होती, शरद पवारच्या राष्ट्रवादी बरोबर चर्चा करायला पाहिजे होती, उमेश दादा बरोबर चर्चा करायला पाहिजे होती. परंतु या नगरपालिकेच्या तिजोरीची चावी माझ्याच हातात असली पाहिजे, ह्या भूमिकेतून स्वार्थी उद्देशानं काही शिवसेनेच्या उभाटाच्या लोकांनी मी 20 पैकी 20 जागा निवडून या ठिकाणी आणू शकतो असा अहंकार बाळगला आणि या चर्चेपासून त्यांनी पळ काढला. आणि मग काही गोष्टी स्पष्ट होत गेल्या की राजन पाटील, मोहोळमधली भाजप नेते आणि काँग्रेसचे काही त्यांच्या संपर्कात असणारे नेते यांची मिलीभगत झाल्याचं लक्षात आलं. त्यांना छेद देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपले उमेदवार देऊन त्यांच्या मताची विभागणी कशा पद्धतीनं होईल त्या दृष्टिकोनातून राजकीय व्यूहरचना आखली. आणि म्हणून कुठं तर वाटायला लागलं की ही राजन पाटील आंगरकरांचे विरोधक आहेत असं वाटत नाही, की ह्या सगळ्यांनी मिळून जाणून बुजून फक्त मोहोळ शहराचं स्थानिक नेतृत्व पुढे येऊ नये. एक वेळ राजन पाटलाच्या हातात नगर परिषद गेली तरी चालेल, परंतु मोहोळ शहराचं नेतृत्व रमेशजी बारसकर सारखं पुढे येऊ नये याच्यासाठी पद्धतशीरपणे केलेला हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी माझ्यासारख्याला वाटलं की आपण रमेश बारसकरच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी आजचा या दिवशी हा निर्णय घेत आहे. निश्चितपणानं वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, 6 आणि 7 या भागात मी निर्णायक आघाडी दिल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय थांबणार नाही. एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी उबाटाचे उमेदवार असतील त्या ठिकाणी मी, नेते मंडळीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी आवर्जून जाऊन मी त्यांची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने मी सांगतो.